सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक आपण बघत आहे। तर त्यामध्ये आपण अल्कोहोल हा पॉईंट आपण बघत आहे। तर बुकमध्ये अल्कोहोल आणि फिनॉल हे कशा आहेत, थोडे कंबाईन दिलेले आहेत, एकत्र आहेत, पण मी काय करत आहे थोडं सेपरेट घेत आहे। तर पहिल्यांदा मी अल्कोहोल संपवत आहे आणि पुन्हा फिनॉल मी डिस्कस करणार आहे। तर हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा। तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड ऑफ अल्कोहोल्स। तर तुम्हाला माहिती असेल की अल्कोहोलमध्ये दोन टाईपची बॉन्ड ब्रेक होत असतात। एक आहे बिटवीन अल्काइल ग्रुप आणि OH आणि दुसरा आहे बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन्स। तर हे रिॲक्शन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आपण। आता आपल्याला कुठले रिॲक्शन बघायचे आहेत, हे रिॲक्शन बघायचे आहेत। एक मिनटं ओके, हे रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत। ओके, तर बघूया आपण। तर त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स आणि दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ PX3 अँड PX5। हे दोन्ही रिॲक्शन आपल्याला हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये मी घेतलेले आहेत, त्यामुळे पुन्हा मी हे रिपीट करणार नाही। तर तुम्हाला जर हे दोन रिॲक्शन बघायचे असतील तर तुम्ही त्यासाठी लेक्चर 3 अँड लेक्चर 4 या दोन लेक्चरमध्ये हे दोन्ही रिॲक्शन मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे। तर तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकता। ओके, मी पुढची रिॲक्शन घेणार आहे। पुढची रिॲक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल। तर अल्कोहोलचं काय करायचं, आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे। आता व्हॉट इज अ डी मीन्स रिमूव्ह। डी म्हणजे काय, रिमूव्ह होणे। हायड्रेशन मीन्स वॉटर। तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वॉटर रिमूव्ह करायचं आहे। त्यामुळे या रिॲक्शन काय म्हटलेलं आहे, डिहायड्रेशन रिॲक्शन्स। आता वॉटर रिमूव्ह करण्यासाठी कोणकोणते कॅटलिस्ट वापरायचे आहे, त्यामध्ये स्पेशली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, ॲल्युमिना आहे, यांचा वापर करतो आपण वॉटर रिमूव्ह करण्यासाठी। तर आपण एक्झाम्पल घेऊया काय यामध्ये। तर पहिले एक्झाम्पल घेऊया आपण रिॲक्शन विथ प्रायमरी अल्कोहोल। तर पहिल्यांदा आपण प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊया। ओके, तर हा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे। या ठिकाणी दोन कॅटलिस्ट वापरू शकतो आपण, सल्फ्युरिक ऍसिड पण वापरू शकता आणि काय वापरू शकता, ॲल्युमिना पण वापरू शकता। तुम्ही जर नंबर 1 75% H2SO4 वापरू शकता कॉन्सन्ट्रेटेड, आणि त्यासाठी टेम्परेचर किती घ्यायचं आहे, 413 केल्विन। आणि या ठिकाणी तुम्ही दुसरा पण वापरू शकता, और ॲल्युमिना, आणि यासाठी टेम्परेचर किती घ्यायचं आहे, 623 केल्विन। एवढं टेम्परेचर तुम्ही यामध्ये घेऊ शकता। या दोघांपैकी कुठलाही एक वापरू शकता कॅटलिस्ट। या कंपाऊंडचं नाव काय आहे, इट इज अ इथाइल अल्कोहोल। IUPAC नेम काय, इथेनॉल, हे त्याचं IUPAC नेम आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे, म्हणजे अल्कोहोलमधून वॉटर रिमूव्ह करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का। मग यामधून हा अल्फा कार्बन आणि हा कसा आहे, बीटा कार्बन आहे। तर काय होतं, अल्फावरचा OH आणि बीटा कार्बनवरचा H रिमूव्ह होतो, म्हणजे हा वॉटर रिमूव्ह होतो। म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, हा कंपाऊंड मिळतो प्लस H2। या कंपाऊंडचं नाव काय रे, इट इज अ इथायलिन, किंवा आपण काय म्हणतो त्याला, इथिन्स, इट इज अ वॉटर। तर याप्रमाणे रिॲक्शन आहे, फार सिंपल रिॲक्शन आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलमधलं काय करायचं आहे, वॉटर रिमूव्ह करायचं आहे। आणि अल्कोहोलचं रूपांतर कोणामध्ये होतं, मग अल्किनमध्ये होतं। तर हे झालं आपण प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे।
आता यामध्ये आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया सेकंडरी अल्कोहोलचं. reaction with secondary alcohol. तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे. नंबर 1 काय वापरू शकता इथं सेकंडरीसाठी 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO वापरू शकता आणि टेम्परेचर किती वापरू शकता 373 केल्विन्स एवढं वापरू शकता. और किंवा या ठिकाणी काय घेऊ शकता तुम्ही ॲल्युमिना, त्यासाठी टेम्परेचर किती घेऊ शकता 523 केल्विन्स एवढं वापरू शकता. तर या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे? इट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. IUPAC नेम काय असणार? प्रोपेन 2-ओल हे त्याचं IUPAC नेम आहे. तर आपलं काय करायचं आहे डिहायड्रेशन करायचं आहे म्हणजे वॉटर रिमूव्ह करायचं आहे. आता कसं करायचं बघा, हा जो कार्बन आहे तो कसा आहे अल्फा कार्बन आहे. OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचं आणि जे शेजारचे असतात त्यांना काय म्हणायचं बीटा कार्बन. आता आपल्याला हा OH रिमूव्ह करायचा आहे. H कुठला करायचं रे? या कार्बनवरचं करायचं का या कार्बनवरचा? राईट साईड का लेफ्ट साईड? कुठले करायचे? कारण दोन्ही साईडला नंबर ऑफ हायड्रोजन आयटम कशा आहेत सेम आहेत. बघा हा बीटा कार्बनवर किती हायड्रोजन आहेत 3 आहेत. या कार्बनवर पण 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे दोन्ही साईडला जे नंबर ऑफ हायड्रोजन आहेत ते कशा आहेत सेम आहेत. मग अशा कंडिशनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम सेम असतील आयदर साईडला दोन्ही साईडला तर आपण कुठला पण हायड्रोजन रिमूव्ह करू शकता. तुम्ही हा पण करू शकता हा पण करू शकता कारण सिमिलर आयटम आहेत दोन्ही बाजूला सेम नंबर ऑफ हायड्रोजन आयटम आहेत. त्यामुळे या ठिकाणी कुठलाही रूल्स वापरायचा नाही. ओके तर बघा हा रिमूव्ह करूया आपण. जर हा रिमूव्ह केला तर काय मिळतं या ठिकाणी डबल बॉन्ड येते म्हणजेच काय मिळतं बघा CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2. याचं नाव आहे प्रोपायलिन. IUPAC नेम काय रे प्रोपेन्स. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. ओके तर हे झालं सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे हे लक्षात ठेवा. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण प्रॅक्टिससाठी. काय नाव रेचं सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. IUPAC नेम काय असणार ब्युटेन 2-ओल हे त्याचं IUPAC नेम आहे. ओके तर बघा हा कार्बन कसा असणार अल्फा, हा कसा आहे रे बीटा आणि हा कसा असणार बीटा. आता OH जर हा रिमूव्ह करायचा आपल्याला हे माहिती आहे आपल्याला. आता H कुठला रिमूव्ह करायचा आहे राईट साईड का लेफ्ट साईड? नंबर ऑफ हायड्रोजन चेक करा किती आहेत. या ठिकाणी किती आहेत 2 आहेत. या साईडला किती आहेत रे 1 2 3 आहेत. म्हणजे राईट साईडला 2 आहेत लेफ्ट साईडला 3 आहेत. मग कुठला हायड्रोजन रिमूव्ह करायचं? जर इक्वल असेल तर कुठलाही करू शकतो पण या ठिकाणी इक्वल नाहीत अनइक्वल हायड्रोजन आहेत. मग या ठिकाणी काय करायचं एक रूल्स वापरायचा आहे. तो रूल्स कोणता आहे सेट-झिप रूल. सेट-झिप रूल वापरायचा आहे. आता काय सांगतो रे सेट-झिप रूल्स? जर अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस हायड्रोजन कुठला रिमूव्ह करायचा ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथला रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे रूल्स याप्रमाणे आहे इन अन एलिमिनेशन रिॲक्शन द रिमूव्ह ऑफ हायड्रोजन आयटम
टू द ॲडजेसेंट कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथला हायड्रोजन रिमूव्ह करायचा असतो, असं कोणी सांगितलेलं आहे? सेटझिपनं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे बघूया आपण कुठल्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत रे. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, म्हणजे या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत. म्हणजे आपल्याला एच कुठला रिमूव्ह करायचा? मग हा करायचा, हा वॉटर रिमूव्ह करायचा. जर हा वॉटर रिमूव्ह केला तर या दोघांच्या मध्ये काय येतं? डबल बॉन्ड येतं. म्हणजेच काय मिळतं बघा, म्हणजे हा कंपाऊंड मिळतं. याचं नाव आहे ब्युटेन 2N, या कंपाऊंडचं नाव आहे. तर हा मेजर, याला मेजर म्हणू शकतो, मेजर कंपाऊंड्स. का मेजर म्हणायचं याला? कारण याचं पर्सेंटेज आपल्याला जास्त मिळतं, याची पॉसिबिलिटी जास्त आहे. पण अजून एक दुसरी पॉसिबिलिटी आहे. काय पॉसिबिलिटी आहे? की हा पण हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. जर हा हायड्रोजन रिमूव्ह झाला, हा केला रिमूव्ह आपण या साईडचा, हा जर रिमूव्ह केला, हा OH आणि हा H, याची पॉसिबिलिटी आहे पण कमी आहे. जर आपण हा H रिमूव्ह केला आणि हा OH, तर काय मिळतं रे बघा प्रोडक्ट? हा कंपाऊंड मिळतो. हा कसा असणार? मायनर. मायनर म्हणजे त्याचं पर्सेंटेज कमी मिळतं आपल्याला, आणि पर्सेंटेज कोणाचं जास्त मिळतं आपल्याला? या मेजर कंपाऊंड्स. तर हे झालं सेकंडरी अल्कोहोल्स. ओके, यामध्ये आपण सेटझिप रूल वापरला. आता सेटझिप रूल कधी वापरायचं हे लक्षात ठेवा. ओके, ज्यावेळेस अनइक्वल हायड्रोजन असतील, आयदर साईडला अनइक्वल हायड्रोजन असतील, तर त्यावेळेस आपण काय करायचा? हा सेटझिप रूल वापरायचा आहे. ठीक आहे. तर आपले 2 एक्झाम्पल झालेले आहेत. यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, टर्शियरी अल्कोहोल्स नंबर 3 बघूया आपण. Reaction with tertiary alcohol. टर्शियरी अल्कोहोलचं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. तर हा कोण आहे रे? टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, किंवा त्याचा IUPAC नेम काय आहे? 2-मिथाइल प्रोपेन 2-ओल. ठीक आहे. कंडिशन चेंज करायची या ठिकाणी. सल्फ्युरिक ॲसिड किती घ्यायचं? 20%. आणि टेम्परेचर 363 केल्विन यामध्ये एवढं घ्यायचं आहे टेम्परेचर. आणि जर ॲल्युमिनियम वापरलं तर 423 एवढं वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. तर बघा, हा जो मिथाइल ग्रुप आहे, थोडं आपण असं लिहूया. हा CH2 आणि हा H मी असं लिहितो. म्हणजे मिथाइल ग्रुपांना असं लिहू शकतो आपण. मिथाइल ग्रुप कसं लिहू शकतो? CH2H या पद्धतीने लिहू शकतो. ओके. आता डिहायड्रेशन रिॲक्शन आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला? वॉटर रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे हा वॉटर रिमूव्ह होणार या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय येतं? डबल बॉन्ड येतं या ठिकाणी. म्हणजेच काय कंपाऊंड मिळतं बघा? हा कंपाऊंड मिळतो प्लस H2. या कंपाऊंडचं नाव आहे आयसोब्युटायलिन. ओके. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल याचे 3 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल हे घेतलेले आहेत. ओके. आणि यामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी काय केलेलं आहे आपण? जे सल्फ्युरिक ॲसिड आहे त्याचं पर्सेंटेज आपण चेंज केलेलं आहे. प्रायमरीसाठी किती वापरलं होतं आपण? 75%. बरोबर आहे का?
या ठिकाणी लिहितो, जे प्रायमरी अल्कोहोल आहे त्यासाठी आपण काय घेतलं होतं 75% H2SO4. सेकंडरीसाठी किती घेतलं होतं रे 60% घेतलं होतं. आणि टर्शियरी अल्कोहोलसाठी किती घेतलं होतं 20% H2SO4 घेतलं होतं. बरं आहे का. आणि त्यानुसार टेम्परेचर घेतलं होतं आपण 413 केल्विन वापरलं होतं, 373 केल्विन वापरलं होतं आणि 363 केल्विन वापरलं होतं. बरं आहे का. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे टेम्परेचर आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं जे प्रायमरी अल्कोहोल आहे त्याला खूप टेम्परेचर लागतं. बरं आहे का. म्हणजे जर ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन आपण चेक केलं, ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन्स ऑफ अल्कोहोल कसं असणार या ठिकाणी, टर्शियरी अल्कोहोल इज ग्रेटर दॅन सेकंडरी अँड विच इज प्रायमरी. म्हणजे जे प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं डिहायड्रेशन करण्यासाठी थोडं अवघड जातं आणि जे टर्शियरी अल्कोहोल आहे त्याचं डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आणि जे प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं सहजासहजी डिहायड्रेशन होत नाही. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, कंडिशन ड्रास्टिक कंडिशन आहे. म्हणजे टेम्परेचर सर्वात जास्त आहे 413 केल्विन. सल्फ्युरिक ॲसिड एकदम हार्ड वापरलेला आहे 75% आहे. आणि टर्शियरीला विचार करा फक्त किती आहे 20% सल्फ्युरिक ॲसिड आहे. म्हणजे सॉफ्ट सल्फ्युरिक ॲसिड जरी वापरला आपण तरी टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्शन होते. आणि टेम्परेचर फार कमी आहे टर्शियरीसाठी 363 केल्विन आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की जे टर्शियरी अल्कोहोल आहे हा टर्शियरी अल्कोहोल तो कसा आहे सहजासहजी रिॲक्शन होते, लई त्याला हार्ड कंडिशन लागत नाही. पण जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याला काय लागतं ड्रास्टिक कंडिशन लागतं मगच रिॲक्शन होऊ शकतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे झालं जर आपण सल्फ्युरिक ॲसिड वापरला तर. जर आपण ॲल्युमिना वापरलं तर काय कंडिशन वापरली तरी आपण ॲल्युमिनासाठी या बाजूला येतो. जर आपण ॲल्युमिना घेतलं होतं ॲल्युमिना Al2O3 तर प्रायमरीसाठी काय वापरलं होतं आपण किती वापरलं होतं तर या ठिकाणी 623 केल्विन. बरोबर आहे का. सेकंडरीसाठी 523 केल्विन आणि टर्शियरीसाठी 423 केल्विन आपण या ठिकाणी वापरलं होतं. म्हणजे या दोघांपैकी कुठलाही घेऊ शकता तुम्ही, सल्फ्युरिक ॲसिड घेऊ शकता किंवा ॲल्युमिना घेऊ शकता. ओके. काय होतं या ठिकाणी डिहायड्रेशन होऊ शकतं. आता हे जे रिॲक्शन आहे यामध्ये आपण काय वापरलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि ॲल्युमिना वापरलेला आहे. तर यांचं काय रोल आहे या ठिकाणी, हे कशा आहेत डिहायड्रेटिंग एजंट आहेत. म्हणजे काय करतात हे वॉटर रिमूव्ह करण्याचं काम करतात. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये आहे दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्फा बीटा इलिमिनेशन. तर हे जे रिॲक्शन आहे त्याला आपण अल्फा बीटा इलिमिनेशन पण म्हणू शकतो. का म्हणू शकतो रे अल्फा बीटा, कारण काय होतं यामध्ये अल्फावरचा OH रिमूव्ह होतं आणि बीटावरचा काय रिमूव्ह होतो रे H. अल्फावरचा OH आणि बीटाचा H. त्यामुळे याला काय म्हणायचं अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं असं. ओके. आणि या ठिकाणी हा जो OH आहे इट इज अ नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. तो चांगला लिव्हिंग ग्रुप नाही, तो सहजासहजी रिमूव्ह होत नाही OH. त्याला कसं रिमूव्ह करायचं हे आपण मेकॅनिझममध्ये बघूया आपण डिटेलमध्ये. ओके. तर हे झालं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. त्यामध्ये आपण 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. आणि हे जे 3 अल्कोहोल आहेत ते 3 अल्कोहोलचं रूपांतर अल्किनमध्ये करत असताना वेगवेगळे कंडिशन आहेत. बरोबर आहे का, हे लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. आपण पुढचा पॉईंट घेऊया मेकॅनिझम. ओके. तर मेकॅनिझम बघूया आपण. ॲक्च्युली मेकॅनिझममध्ये आपल्याला थोडं डिटेलमध्ये कळतं की रिॲक्शन कशी प्रोसीड होत आहे. तर बघूया त्यामध्ये आपण स्टेप 1
प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. पहिल्या स्टेपमध्ये काय होत आहे रे, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल होत आहे. बघूया. तर हा कोण आहे, अल्कोहोल आहे. तर आपल्याला काय करायचं रे, अल्कोहोलचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, आपल्याला अल्किनमध्ये करायचं आहे, बरोबर आहे का. मग आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, OH आणि H रिमूव्ह करायचं आहे. आता हे स्टेप बाय स्टेप रिमूव्ह करायचं आपल्याला. आणि मगाशी सांगितलं की हा OH कसा आहे, नॉट लिव्हिंग गुड लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे तो सहजासहजी रिमूव्ह होत नाही OH. मग काय करावं लागेल त्याला, त्या OH ला पहिल्यांदा काय करावं लागेल, प्रोटोनेटेड करावं लागेल, म्हणजे त्यामध्ये पहिल्यांदा हायड्रोजन ॲड करावं लागेल आणि मग त्याला रिमूव्ह करावं लागेल. दॅट इज प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल्स. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की जो सल्फ्युरिक ॲसिड आहे, कुठलाही ॲसिड असेल त्याचं काय फंक्शन असतं रे, ॲसिडचं काय काम असतं, गिव्ह H+. तर हे काय करतात, H+ देतात. जर या ॲसिडने H+ दिला तर काय मिळतं रे, HSO4 - H+. तर हा जो ॲसिड आपण वापरणार आहे यामध्ये तो H+ देतो, H+. आणि कशी आहे, फास्ट स्टेप आहे. तर बघा व्यवस्थित बघा. तर हा ऑक्सिजन आहे, यावर 2 लोन पेअर आहेत आणि हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त आहे. या हायड्रोजन प्लस चार्ज आहे, त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे तो काय करतो, हायड्रोजन या वॉटरकडे अट्रॅक्ट होतो, म्हणजे OH कडे जातो. का जातो रे, याच्यावर प्लस चार्ज आहे, याला कुणाची गरज आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि त्याला इलेक्ट्रॉन कुठे मिळतात, या ठिकाणी ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे H+ या ठिकाणी OH कडे अट्रॅक्ट होतो. आणि काय मिळतं बघा या ठिकाणी, OH2 मिळतो. आणि याच्यावर काय येतं, पॉझिटिव्ह चार्ज येतं. आता पॉझिटिव्ह चार्ज काय येतं या ठिकाणी, कारण ऑक्सिजन काय करत आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे हायड्रोजनला, आणि त्यामुळं ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होत आहे आणि त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी येतं. तर ही झाली पहिली स्टेप, याला म्हणायचं प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजे काय रे, ॲडिशन ऑफ प्रोटॉन. तर यामध्ये काय ॲड झालेलं आहे, प्रोटॉन ॲड झालेला आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं प्रोटोनेशन. तर हे झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप बघूया आपण. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय मिळतं रे, कार्बोकॅटायन्स मिळतं. आता कसं कार्बोकॅटायन्स मिळतं बघा या ठिकाणी, तर तो कंपाऊंड घेऊया आपण आहे तसा. आणि ही जी स्टेप आहे ते स्टेप कशी आहे, स्लो स्टेप आहे. ओके, त्याला म्हणायचं RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. तर काय होतं या ठिकाणी, आता या ठिकाणी वॉटर आहे. आता OH सिंगल OH सहजासहजी रिमूव्ह होत नाही, पण या ठिकाणी वॉटर आहे, हा म्हणजे OHचं काय झालेलं आहे, प्रोटोनेशन झालेलं आहे. आणि जिथं जिथं OH आहे, वॉटर आहे, तो वॉटर पटकन रिमूव्ह होतो. आणि हा वॉटर काय करतं, इलेक्ट्रॉन घेतो आणि रिमूव्ह होतो. म्हणजेच काय मिळतं खाली बघा, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि हा वॉटर रिमूव्ह होतो प्लस H2. याला म्हणायचं कार्बोकॅटायन्स. आता का पॉझिटिव्ह चार्ज आला आहे कार्बनवर, कारण वॉटर काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन घेतलेला आहे स्वतःकडं आणि इलेक्ट्रॉन घेऊन तो रिमूव्ह झालेला आहे, त्यामुळे या कार्बनवर काय इथं पॉझिटिव्ह चार्ज येतं. तर हे झाली दुसरी स्टेप, त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. आता शेवटची स्टेप आहे, बघूया आपण स्टेप 3. डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन्स.
आता डिप्रोटोनेशन म्हणजे काय रे, डी म्हणजे रिमूव्ह होणे, प्रोटॉन म्हणजे प्रोटॉन, तर प्रोटॉन रिमूव्ह होतो या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं रे, आपल्याला अल्किन तयार करायचं आहे. जर हा एच रिमूव्ह झाला तर काय मिळतं, आपल्याला अल्किन मिळतं. त्यामुळे काय होतं, शेवटच्या स्टेपमध्ये हा हायड्रोजन रिमूव्ह होतो, त्याला म्हणायचं डिप्रोटोनेशन्स. तर कसं मिळतं बघा या ठिकाणी, मायनस एच प्लस एच रिमूव्ह होतो. का रिमूव्ह होतो रे एच, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की जो सल्फ्युरिक ॲसिड आहे तो काय करतो, पहिल्यांदा एच प्लस देतो आणि काय मिळतं, HSO4 मायनस मिळतं. आणि हा जो एच प्लस कोणी दिलेला आहे, हा एच प्लस तर या सल्फ्युरिक ॲसिडनं दिलेला आहे. आणि सल्फ्युरिक ॲसिड कोणाचं काम करतं, कॅटलिस्टचं काम करतं. त्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये एच प्लस देतं आणि शेवटच्या स्टेपमध्ये तो एच प्लस घेतं. त्यामुळे काय करतो, हा जो एच प्लस आहे तो कोण घेतं, H2SO4 पुन्हा घेतं माघारी. आणि शेवटी काय मिळतं बघा, अल्किन मिळतं प्लस H2SO4. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम आहे, 3 स्टेपमध्ये आहे. पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल, फक्त अल्कोहोलमध्ये एच प्लस ॲड होतं. काय ॲड होतं, कारण सिंगल OH रिमूव्ह होत नाही, कारण तो चांगला लिव्हिंग ग्रुप नाही, सहजासहजी रिमूव्ह होत नाही, त्यासाठी त्याला प्रोटोनेशन करावं लागेल, बरोबर का. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, तो वॉटर रिमूव्ह होतो आणि काय मिळतं, कार्बोकॅटायन्स मिळतं. आणि शेवटच्या स्टेपमध्ये जो राहिलेला एच आहे तो पण रिमूव्ह होतो आणि काय मिळतं, अल्केन्स. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जे मेकॅनिझम आहे ते पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर एक शेवटचा पॉईंट आहे तो पण आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर बुकमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. कुठला प्रश्न आहे बघा, हाऊ विल यू कन्वर्ट प्रोपेन 1 ओल इंटू प्रोपेन 2 ओल. तर जे प्रोपेन 1 ओल आहे त्याचं आपल्याला प्रोपेन 2 ओलमध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, कशी रिॲक्शन आहे बघा. तर ही जी रिॲक्शन आहे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे, बघा कशी आहे. तर पहिल्यांदा याचं कन्वर्शन करायचं कशामध्ये, प्रोपेनमध्ये, आणि पुन्हा याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, प्रोपेन 2 ओलमध्ये करायचं आहे. तर हे स्टेप 1 आणि हे स्टेप 2, 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. बघूया आपण. नंबर 1, तर काय घ्यायचं आपल्याला, प्रोपेन 1 ओल घ्यायचा आहे. तर हा कोण आहे, प्रोपेन 1 ओल आहे. त्याचं काय करावं लागेल, डिहायड्रेशन करावं लागेल आपल्याला. डिहायड्रेशन म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू शकता यामध्ये डिहायड्रेशन करण्यासाठी, किंवा काय वापरू शकता, ॲल्युमिना पण वापरू शकता, बरं आहे का. किती घ्यायचं आहे, 75% आणि 413 केल्विन, इथं 623 केल्विन एवढं वापरावं लागेल. काय होतं पहिल्या स्टेपमध्ये, हा वॉटर रिमूव्ह होतो आणि काय मिळतं रे, CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2, म्हणजे हा कोण मिळतं, प्रोपेन्स. तर हे झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, अल्कोहोलचं रूपांतर प्रोपेनमध्ये केलं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये प्रोपेनचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करायचं आहे. बघा काय करायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रेशन करायचं आहे.
किंवा त्याला म्हणायचं हायड्रोलिसिस करायचं आहे. आता यामध्ये मार्कोनी रूल वापरायचा आहे. काय सांगतो मार्कोनी रूल्स? ॲडिशन करताना ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहेत तिथं निगेटिव्ह पार्ट जातं. म्हणजे या ठिकाणी कोण येणार रे? OH मायनस येतं आणि इथं कोण येतं? H प्लस येतं या वॉटरमधला आणि एक बॉन्ड ब्रेक होतं. म्हणजेच काय मिळतं? या कंपाऊंडचं नाव आहे प्रोपेन 2-ओल. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं? प्रोपेन 1-ओलचं प्रोपेन 2-ओलमध्ये रूपांतर केलं. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? प्रोपेन 1-ओलचं प्रोपेनमध्ये रूपांतर केलं आणि प्रोपेनचं प्रोपेन 2-ओलमध्ये केलं. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. राहिलेली रिॲक्शन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. डिस्ट्रिक्ट